विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। हाँ चाचा बोलो। 8 साल से आज तक यहाँ कोणचा मेंबर फटक्या नहीं, कोणचा आमदार फटक्या नहीं। जो भी गली के काम हैं ये प्रभाकर नगर के समाज सेवक मुल्ला जी इनोज करते आए और हम इनको बोलते हैं, उनको बोल बोल को कटा ले। हम 6 महीने फिरे उनके साथ, सुभाष देशमुख, शेजवाल सबके साथ फिरे, इन्हों क्या काम करे नहीं अभी तक। यहाँ ऐसी नौबत है, लोगों के घर में पानी घुस रहा है आधा को वहाँ सामने। हाँ, वो ढीली जब उठा उठा को लिए हमें। अभी तक इतना समाज सेवक काम करते हैं, अब जो भी हमारे आड़े अड़चन रहेंगे हम समाज सेवक कुछ बोलते थे, क्योंकि हमारा सुनने वाला कौन नहीं है। हाँ, तो अभी ये प्रभाग में अपने जेब के पैसे डालकर काम करने वाला ऐसा समाज सेवक तुम्हारी नजर में अब तक देखने में आया क्या? नहीं, ये चाहे मुल्ला जी होते। अच्छा, हाँ, तो फिर क्या बेचारे आते काम करके जाते। हाँ, इनके सिवा अलावा और दूसरा यहाँ कौन चाह को आज तक कौन सा काम कराया नहीं। शेजवाल भी आया, देखा गया, कौन काम करे नहीं अभी तक। कौन मेंबर नहीं, आमदार नहीं, कौन ये काम करे नहीं अभी तक। अच्छा, आपका नाम क्या भाई? अब्दुल गडकरी। अच्छा, क्या आपकी समस्या अभी तक हल करेगा यहाँ के? नहीं, ये देखो, मैं तो भी यहाँ एक 8 साल से देख रहा हूँ, इधर ना कोई नगर सेवक आता है ना कोई आमदार आता है। इधर रास्ते का पूरा मसला है और पानी का मसला है, लोगों के घर में पानी घुसता है। तो मुल्ला साहब भी इधर ध्यान देते हैं, बाहर का कोई आकर देखता नहीं। अभी पदवी नहीं होते पर भी इन्हों आकर लोगों का इतना समस्या हल कर रहे हैं, तो इंशाल्लाह इनको नगर सेवक इलेक्शन को ठहरना जरूरी है मेरे हिसाब से। अच्छा, आने वाले दिनों में इनकर चुनकर लाने की आपकी अपेक्षा है ऐसी? इंशाल्लाह। अच्छा, मी मकबूल बाबूसाहेब मुल्ला, सोलापूर शहर दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष, शरद पवार चंद्र पक्ष राष्ट्रवादी। ह्या भागात 1992ला हातवाडमध्ये हा भाग असलेला आहे। प्रभाग क्रमांक 25मधून हे इमारतीचं वॉल कंपाऊंडपासून ते शांतीनगर पोलीस चौकीपर्यंत ह्या पट्ट्यामध्ये कुठल्याही आमदाराने, कुठल्याही नगरसेवकाने आत्तापर्यंत इथं काम केलेलं नाही। फक्त यायचं, हात जोडायचं, मतं मागून घ्यायचं, त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी काय केलं नाही। आणि इथल्या आमच्या ह्या गोरगरीब नागरिकांची रोज काम केल्याशिवाय इथं पोट भरणे असे हे तर कामगार वर्ग आहे। एक आशेने म्हणजे काय त्यांच्या पैशाच्या आशेने नाही, काम करतील म्हणून या एक अपेक्षेने त्या लोकांच्या पाठीमागे त्यांना मतदान करून निवडून दिले। आणि कामं विचारायला गेलं की तिथं तुमचं आमचं मतदानच पडलं नाही तर मग निवडून आले कसं काय, ही बी आमचा प्रश्न त्या नगरसेवकांना, त्या आमदाराला आणि खासदाराला सुद्धा। शिवाय इथं आता महानगरपालिकेची नगरसेवकाची मुदत संपून मार्चला 3 वर्ष होतं। 3 वर्षामध्ये प्रशासक महानगरपालिका हा कारभार चालवतोय। महानगरपालिकेला सुद्धा आम्ही आयुक्त मॅडमला बरेच वेळेला निवेदन दिलं आहे। त्याने फक्त माणसं पाठवून देते सर्वे करायला आणि काम करा म्हणले की निधी घेऊन या। सरकार तुम्ही चालवताय, महाराष्ट्र सरकार महानगरपालिका चालवतोय, त्यांनी निधी द्यायला पाहिजे का आम्ही निधी आणून आम्ही काम करायचं? हे कसलं सरकार महानगरपालिका चालवतं हेच आम्हाला कळणं झालं आहे। शिवाय इथल्या लोकांचे बरेच अडचणी आहेत। ह्या भागामध्ये ड्रेनेज झाले पण त्याचं काम व्यवस्थित होत नाही। त्याच्यामध्ये गाळ काढायला सांगितलं, रॉडिंग करायला सांगितलं की ते जुबेर इनामदाराला सांगून आमचं बास झालं। त्याला किती रिक्वेस्ट करून सांगितलं, गोड बोलून सांगितलं, रागाने बोललं तरी त्याच्यावर काय परिणाम होत नाही। मी परवा आयुक्त मॅडमला सुद्धा त्याच्याविषयी पत्र दिलं आहे। आयुक्त मॅडममध्ये 1 दिवस येऊन काम केलं, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने काय आला बी नाही, गेला आला 2 दिवस काम ते कामगाराला आणला, तासभर बसवला, काम केलं, थोडं गेलं, अर्धवट काम सोडून गेलं, त्याच्यानंतर आजपर्यंत नाही। मी पत्र देऊन आता कमीत कमी 20 ते 25 दिवस झाले, अजूनपर्यंत ड्रेनेजचं आणि रॉडिंगचं काम नाही।
इथं रस्त्याचं मुरुम मागितलं की मुरुम मिळत नाही, झोनला मागितलं की झोन नाही. मॅडमला जर विचारलं तर मुरुम नाही आहे, निधी आणा, तुमचे रस्ते करून देतो. आम्ही कुठनं निधी आणायचं आणि कुठले रस्ते करायचं? प्रशासक तुम्ही आहे, तुम्ही करायला पाहिजे. आता इथं सध्या आता ह्यांच्या घरासमोर आता उद्या 10 तारखेला लग्न आहे, त्यांच्या घरासमोर पाय ठेवायला जागा नाही. त्या प्रभाकर नगर म्हणून आहे, इथं मुरुम आणून रॅबेट वगैरे म्हणून आणून इथं सगळं व्यवस्थित करून दिलं आहे. हे सगळं प्रशासनाचं महानगरपालिकेचं काम आहे, आम्ही स्वतः करतोय. महानगरपालिका आयुक्त मॅडम, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, प्रभाग 25मध्ये तुम्ही लक्ष द्या आणि ते जुबेर इनामदारला सक्त ताकीद द्या किंवा त्याला कार्यमुक्त करा. ह्या सगळ्याचा अर्थ हे होत आहे की तुम्ही स्वखर्चानं काम करता का ह्या प्रभागामध्ये? मी स्वखर्चानेच करत आलो. याचा जवळजवळ 7 ते 8 वर्ष होत आले. स्वखर्चाने, माझ्या पदर खर्चाने मी करतोय. मी स्वतः इथं जातीनं लक्ष देऊन करतोय. का तर इथले 3 नगरसेवक आहेत. इथं जसं 2017 निवडून गेले तसं एकटा बी फिरकलेलं नाही अजूनपर्यंत. इथं ते गेलं, त्यांची मुदत संपली, जाऊ दे. प्रशासन आहे, त्या प्रशासनचे तरी अधिकारी लोक इथे फिरायला पाहिजे, बघायला पाहिजे. इथला आमच्या इथल्या नागरिकांनी भरलेले टॅक्स जाते कुठं कुठं खर्च करताय तुम्ही? इथला भाग, इथला जे कर तुम्ही वसुली करताय ते कर वसुली केले ते ह्याच भागात खर्च करायला पाहिजे ना तुम्ही. दुसऱ्या ठिकाणी कुठं करताय तुम्ही हेच कळना. का प्रशासन सगळं पैसे वरकडून घेतंय, का तुम्ही स्वतः घेताय, का कुणाला आणि कुणाला वाढताय, ह्याचं काय अंदाजच मिळेना. इथल्या नागरिकांनी टॅक्स नाही भरले की तुम्ही लगेच लाईट कट, नल कट हे सगळं करताय तुम्ही. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.